च्या घटनेपूर्वी राजेश टोपेंच्या घरी बैठक झाली। या बैठकीनंतर परिस्थिती चिघळल्यास दगडफेक करण्याची सूचना जरांगेंच्या कार्यकर्त्यांकडून मिळाल्याचा गौप्यस्फोट बाबूराव वाळेकर यांनी केला। बाबूराव वाळेकर हे एकेकाळचे जरांगे पाटील यांचे समर्थक होते। वाळेकरांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी जरांगेंवरती गंभीर आरोप केले। आंतरवाली मध्ये ज्या दिवशी हल्ला झालता त्या दिवशी राजेश टोपे साहेब 2 वेळेस तिथं आलते का? आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता आहे, स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे, त्यांच्या घरामध्ये मीटिंग काय घेतली होती तुम्ही म्हणजे त्याच्यात जरांगे पाटील नव्हते, पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये काय झालं? तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं। भाषण केल्याच्या नंतर 5 ते 6 मिनिटं किंवा 5-6 मिनिटांमध्ये दंगल झाली। दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय, तिथं डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात। कशासाठी? तर समाज आहे ना, समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं। तर धाराशिवमधून मनोज